मन शुद्ध तुझ्या गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला गड्या भीती कशाची, ही जी पंक्ती आहे त्या पंक्तीप्रमाणे मी तुम्हाला सांगतो महापौर साहेब, तुम्ही न डगमगता पुढे जावा. आपला भारतीय जनता पार्टी या सरकारवर जनतेचा विश्वास आहे आणि या विश्वासामुळे आपले 70 जागा ठिकाणी निवडून दिले. पालकमंत्री आपले खमके आहेत, आपले आमदार खमके आहेत. सोलापूर शहराच्या प्रगतीच्या दृष्टीने महत्वाचा असणाऱ्या या पाणीपुरवठा योजनेच्या निवडी तत्वावर जे आपल्या महापालिकेच्या जे जागा आहेत ते देण्याचा जो प्रस्ताव या ठिकाणी आलाय त्याचं मी सर्वप्रथम समर्थन करतो. गेल्या 8 दिवसापासून मी पाहतोय की सोलापूर शहरामध्ये या निवडीच्या विषयावर नागरिकांमध्ये एक दिशाभूल करण्याचा आणि संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जातोय. आता चेतन भाऊनी खरं तर स्वागत केलं, देर आहे दुरुस्त आहे, पण त्यांनी चेतन भाऊ देखील आभार मानतो की त्यांना देखील पटलं की भारतीय जनता पार्टी ज्या कुठला विषय या ठिकाणी सभागृहात आणते तो सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू म्हणून असतो. कारण महापौर साहेब, या सोलापूरच्या जनतेने या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आज ना भूतो ना भविष्यतो असे 87 जागा भारतीय जनता पार्टीला एकट्याला या ठिकाणी देऊन एक आतापर्यंत सर्व रेकॉर्ड त्या ठिकाणी तोडून जो विश्वास भारतीय जनता पार्टीला दाखवला त्या अनुषंगाने आपण परिवहनचा भारताच्या स्वातंत्र्य दिनी एक महत्वाचा विषय त्या ठिकाणी आणून परिवहनची सेवा त्या ठिकाणी चालू केली. जे विरोधक त्या ठिकाणी सांगत होते की विमान सेवा सुरू होणार नाही म्हणून त्या विमानतळाच्या बाहेर पण कागदी विमान उडत होते, आज तेच कागदी विमान उडवणारे विरोधक त्या विमानात बसून आज मुंबईला जात आहेत. याचा मला खरं तर एक भाजपचा कार्यकर्ता म्हणून आनंद आहे. त्याच पद्धतीने विमान सेवा सुरू झाल्यानंतर ना विमान सेवा सुरू केला पण सर्वसामान्यांसाठी परिवहन सेवा सुरू केली नाही अशा म्हणणाऱ्या विरोधकांना त्या ठिकाणी चपराक घेऊन आपण परिवहन सेवा देखील सुरू केली, याचा एक मनस्वी आनंद आहे. आणि या पाणीपुरवठा योजनेच्या दृष्टीने जागतिक बँकेने 1378 कोटी रुपये या ठिकाणी आपल्याला देत असताना त्यांचं देखील कर्तव्य आहे की एखाद्या संस्थेला आपण इतकी मोठी रक्कम देत असताना त्या संस्थेची आर्थिक सक्षमता आहे का, त्याकरिता त्यांनी ज्या पद्धतीने स्वनिधी आपल्याला 150 कोटी रुपये उभं करण्याचं त्या ठिकाणी सांगितलं, हा खरं तर बेकायदेशीर आहे. म्हणून जी आंदोलन झाली, मला खरं तर त्या आंदोलन करणाऱ्यांवर एक मोठी कीव येते. कारण जुलै महिन्यामध्ये राज्य शासनाने नागरी मालमत्ता मुद्रीकरण धोरण मंजूर केलं आणि त्या धोरणामध्ये त्या ठिकाणी असं उल्लेख करण्यात आला आणि याच्या मागचं उद्दिष्ट असं होतं की जे महाराष्ट्र राज्यातील नगरपालिका आहेत, महानगरपालिका आहेत, नगरपंचायत आहेत किंवा नगर परिषद आहेत, यामध्ये वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने जे काही लोकांच्या दृष्टीने महत्वाचे पाणी पुरवठा योजना असतील किंवा इतर विकास कामं असतील, याकरिता त्या संस्थांना वारंवार केंद्र शासनाकडे किंवा राज्य शासनाकडे जाण्याची वेळ येऊ नये. त्यामुळे त्यांना आर्थिक स्वावलंबनाच्या दृष्टीने त्या ठिकाणी हे नागरी मालमत्ता मुद्रीकरण धोरण राज्य शासनानं मंजूर केलं आणि त्याच अनुषंगाने आज आपण जे सोलापूरच्या जमिनी आहेत ज्यावर अतिक्रमण होतंय, त्या ठिकाणी कचरा होतोय, अशा जमिनी आपण या ठिकाणी या बीओटी तत्वावर घेऊन सोलापूरकरांची जी समस्या पाहण्याची, ज्या आपल्या मायमाऊलींना आतापर्यंत खूप हाल अपेक्षा या ठिकाणी सहन कराव्या लागल्या, त्या दररोज पाणी पुरवठा देण्याचं जे स्वप्न आज आपण भारतीय जनता पार्टीचे सरकार या ठिकाणी पूर्ण करत आहे, ते करत असताना हे जे 150 कोटीचं स्वनिधी आपल्याला उभं करायचं आहे त्या अनुषंगाने आपण बीओटी तत्व आणतोय. मला या माध्यमातून सोलापूरच्या जनतेला सांगायचं आहे की कोणतीही जमीन या ठिकाणी महापालिका विकणार नाहीये. उलट 30 वर्षाकरिता आपण ती जमीन खासगी गुंतवणूकदाराला देऊन त्या ठिकाणी ते जे काय बांधकाम करतील, बीओटी म्हणजे बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, म्हणजे ती जी इमारत आहे ही 30 वर्षानंतर आपल्याला आहे त्या स्वरूपात त्या ठिकाणी महापालिकेला मिळणार आहे. आणि या ठिकाणी विश्वास मी महापौर साहेब तुमच्यावर दाखवतो आणि आपण महापौर झाल्यापासून आपण कामगारांचा चाळीचा विषय असेल, परिवहनचा विषय असेल किंवा आताच आपण सांगितल्याप्रमाणे कामगारांचा विषय असेल, आपण जे काय मार्गी लावला तुम्ही अजिबात घाबरू नका. मन शुद्ध तुझ्या गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला गड्या भीती कशाची, ही जी पंक्ती आहे त्या पंक्तीप्रमाणे मी तुम्हाला सांगतो महापौर साहेब, तुम्ही न डगमगता पुढे जावा. आपला भारतीय जनता पार्टी या सरकारवर जनतेचा विश्वास आहे आणि या विश्वासामुळे आपले 70 जागा ठिकाणी निवडून दिले. पालकमंत्री आपले खमके आहेत, आपले आमदार खमके आहेत. त्यामुळे विरोधकांच्या या दिशाभूल करणाऱ्या राजकारणाला तुम्ही त्या ठिकाणी फाटा देत सोलापूरच्या जनतेच्या विकासाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण अशाच पद्धतीने निर्णय घेत चला आणि आपल्या पाठीची भक्कमपणे उभ्या होते. संपवतो 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलून स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, पीपीडी, फ्री कलर, सर्व ॲडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ॲडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राइड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलून, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे, सोलापूर. मोबाईल 6399888822.